उपवास आहे ना, मग करूयात का रताळ्याचे पॅटीस? चला करूयात. आवरणासाठी आपल्याला उकडलेलं रताळं लागेल, तर हे उकडलेलं रताळं स्मॅश करायचं. त्यामध्ये लाल मिरची पावडर, जिरेपूड, मीठ आणि ही भगरची पावडर आहे ती टाकायची 2 चमचे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. हे तयार झालं आपलं एक मिश्रण. आता आतील सारणासाठी आपल्याला ओलं खोबरं घ्यायचंय किसलेलं, कोथिंबीर, अद्रक, मिरची आणि मीठ. हे झालं सारण, सगळं मिक्स करायचं. हे वरील आवरणासाठी जे मिश्रण बनवलंय त्याची एक वाटी तयार करून घ्यायची आणि ह्याप्रमाणे आणि त्या वाटीमध्ये आपण जे सारण बनवले ते मिश्रण भरायचं आणि हे असे पॅटीस तयार करून घ्यायचे. त्यानंतर भगरचंच पीठ बारीक करून घ्यायचं आणि ते त्यामध्ये कोटिंग करून घ्यायचे. थोड्याशा तेलावरती हे फ्राय करायचे. दोन्ही बाजून हे चांगले मस्त असे फ्राय करून घ्यायचे आणि तयार होतील आपले रताळ्याचे पॅटीस. उपवासासाठी लागणाऱ्या रेसिपीज यापुढे येत राहतील. ते तुम्हाला पाहिजे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.